आपल्यासोबत पुण्यातील रमेश पाटील आहे. तुम्ही सारथीचं काम करताय, तुमचं काम पाहिलेलं आहे. तुम्ही काय आगळं वेगळं यावेळेस पुणेकर काय करणार, तयारी जोरदार होईल यासाठी तुमचे प्रयत्न काय असतील? प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या प्रमुख मराठा सेवकांनी जबाबदारी घेतलेली आहे की प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्या समाजाला जाऊन सांगणं की हे जाणं हे शेवटचं सांगणं आहे आणि शेवटचं जाणं आहे. आणि आपल्याला जाऊन आपलं जे हक्काचं आरक्षण आहे, जे 50%च्या आतून ओबीसी प्रवर्गातून जे आपल्या हक्काचं कायदेशीर टिकणारं आरक्षण आहे ते मिळवण्यासाठी काटोकाट आपण प्रयत्न करतोय. सगळे प्रमुख प्रत्येक तालुक्यातील मराठा सेवक करताय. म्हणजे पुण्यात तुम्ही काय नियोजन करायची तयारी करताल, कसं तुमच्याकडून मुंबईमध्ये काही मदत करता येईल, कशी तयारी असेल? आमची पुण्याची जबाबदारी पुण्यातील सर्व मराठा सेवक घेणारच आहोत, पण आमचं सहकार्य मुंबईच्या टीमला कसं लागेल याचं कोऑर्डिनेशन करण्याचं आमचं आता सध्याचं काम चालू आहे. त्याचसाठी आज मैदान पाहणी दादांच्या सूचनेनुसार आम्ही केली. त्यानुसार वाहतुकीची व्यवस्था कशी करता येईल, शौचालयाची व्यवस्था असेल, पिण्याची पाण्याची व्यवस्था कशी असेल, आरोग्याची सुविधा, अचानक आपत्ती आली ॲम्ब्युलन्सची सुविधा, या सगळ्या प्रकारचं पायाभूत ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्याचं कोऑर्डिनेशन आम्ही सगळे एकत्र येऊन पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा, महाराष्ट्रातले सगळे मराठा सेवक दादांच्या सूचनेनुसार सामूहिक शिष्टमंडळ एकत्र येऊन काम करत आहे. भाऊ आवर्जून एक सांगतो या ठिकाणी की पुणे जिल्ह्याचा जो ग्रामीण भाग आहे त्यातला बराचसा म्हणजे 1 लाखाच्या वरती कुटुंब ही मुंबईमध्ये स्थायिक आहेत आणि त्या कुटुंबाशी आमचा संपूर्ण संपर्क आहे. त्याची एक इथं आम्ही लवकरात लवकर सामूहिक बैठक लावणार आहोत 29 ऑगस्टच्या नियोजनासाठी. धन्यवाद.